महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आमच्या सगळ्यांचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब आज शिर्डीला वंदे मातरम एक्सप्रेस तर्फे जात आहेत। आम्ही राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते उत्साहाने त्यांचं ठाण्याला स्वागत करण्यासाठी उभे आहोत। थोड्याच वेळात वंदे भारत ट्रेन येईल। आम्ही माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांचं जंगी स्वागत आज ठाणा स्टेशन इथे करत आहोत। एक जलद गाड़ी रेल्वे लाइन काम आता महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आलेलं आहे आणि माननीय अजितदादा पवार यांचा जो विकासाचा दृष्टिकोन आहे, एक विकासाचं पर्व महाराष्ट्रामध्ये अधिक गतीने सुरू होईल आणि महायुतीचे सरकार अधिक ताकदीने महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करेल। सर, हिंदुवादी सरकार आहे, हिंदुवादी पक्ष आहे, शिवसेनेवादी पक्ष आहे, यामध्ये आम्ही महाराष्ट्राच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या जनतेच्या विकासासाठी राष्ट्रवादी या सरकारमध्ये सामील झालेला आहे आणि तुम्ही बघाल येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र पुन्हा एकदा जलद वेगाने विकासाच्या मार्गावर अधिक जोमाने चालेल। सर, अजितदादांना काल खातेवाटप झालं, काल अजितदादांना मंत्रिपद मिळालं, त्यावरनं विरोधक टीका करतायत आणि यावरनं शिवसेनेची कोणती करतायत, काय सांगा? आम्ही कोणावरही टीका करू इच्छित नाही। आमचा नेता महाराष्ट्र राज्याचा वित्त व नियोजन मंत्री झाला, अर्थमंत्री झाला, याचा सर्वाधिक आनंद राष्ट्रवादीच्या महाराष्ट्रातल्या सर्व कार्यकर्त्यांना आहे आणि अजितदादांनी केलेलं कोविड मधलं अर्थमंत्री म्हणून काम हे देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजींनी देखील त्याची स्तुती केली होती आणि म्हणून त्या नेत्याच्या हाती महाराष्ट्राचं अर्थ खातं आलेलं आहे। महाराष्ट्र खऱ्या अर्थाने महाविकास पर्व महाराष्ट्रामध्ये सुरू होईल। तर 20 वर्षानंतर आता अजितदादा पवार ते शिर्डीच्या दिशेने जातात ट्रेननी, आणि आम्ही स्वागतच करतोय। अजितदादा जनसामान्यांमध्ये वावरणारा नेता आहे। मला असं वाटत नाही की ते ट्रेननी पहिल्यांदाच जात असतील, पण आज ठाणा स्टेशन मध्ये आम्ही सर्वजण त्यांचं स्वागत करायला Gorakhpur Kashi Express via Kotawar, Jabalpur is expected on platform number 7 at 6:59. RRN पहला H1 दूसरा B9 तीसरा B8 चौथा B7 पांचवा B6 सहावा B5 से इस प्रकार है। RRN पहला H1 दूसरा B9 तीसरा B8 छठा A3 12वां A2 13वां A1 14वां बैटरी कार 15वां S4 16वां S3 17वां S2 18वां S1 19वां जनरल डिब्बा 20वां 21वां SLR and लोकमान्य टिळक टर्मिनस गोरखपुर काशी एक्सप्रेस वाया भुसावळ प्लॅटफॉर्म क्रमांक 7 सर्वप्रथम म्हणजे राष्ट्रवादी फूट पडलेली नाहीये। आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेस मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते म्हणूनच आमचे आदरणीय नेते अजितदादांच्या स्वागतासाठी आलेलो आहोत। चांगला उत्साह, कारण दादा एक ऊर्जा आहे, एक महाराष्ट्राची ऊर्जा आहे। तरुणांना, सर्व कार्यकर्त्यांना दादांना भेटण्यासाठी, दादांचा बघण्यासाठी एक ऊर्जा आणि उत्साहाने येतात। त्या उत्साह सकाळी 6 वाजता तुम्हाला इथे दिसते। राजकारण मध्ये नियुक्ती एक प्रक्रिया असते, एक चेंज कधी पण व्हायला पाहिजे। नवीन नियुक्ती होते, जेव्हा पण नवीन नियुक्ती होते तर जास्त जोमाने काम करतो आणि ते काम केल्यावर पक्षाला फायदा होतो। चांगली नियुक्ती, कालच मी आमच्या वीरू वाघमारे
याची नवनिर्वाचित ठाणे शहराचा अध्यक्ष म्हणून नेमणूक केली परांजपे साहेब आम्ही सर्वांनी मिळून. त्याचं कारण काय, काल 500 पोरं फक्त नियुक्ती पत्र घ्यायला होती. तर नवी ऊर्जा येते, नियुक्त्या चांगल्या आहेत, त्याच्या बाबतीत बदल व्हायला पाहिजे. राष्ट्रवादीचे काही आवडगड झालेत, काही नजीक आनंदपर्यंत असं बोललं जातं. मूळ कार्यकर्त्यांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माननीय माजी खासदार आनंद परांजपेच्या नेतृत्वामध्ये एकजूट आहेत. मूळ कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी पक्ष आमच्या सोबतच आहे आणि सर्व कार्यकर्ते दिसतील. बॅग उचलणारा चप्पल उचलणारा कोण नाही आमच्याकडे. नवीन लोकांना संधी मिळेल का तुमच्याकडे? आता वीरू वाघमारे सारखा एका मागासलेला समाजातून त्याला अध्यक्ष नेमला परांजपे साहेबांनी. ते नवीन नियुक्तीच आहेत ना. वर्षानुवर्ष चमच्या लोकांना इथे स्थान नाहीये, कार्यकर्त्याला इथे स्थान आहे. आणि काल परांजपे साहेब आम्ही सर्वांनी अजितदादाच्या मार्गदर्शनाखाली तटकरे साहेबांच्या सूचनेनुसार जे नवनिर्वाचित अध्यक्ष नियुक्त केला ते सिद्ध करता आमचे विचार काय आणि पुढे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सन्माननीय नजीबुल्ला साहेब आणि आनंद परांजपे साहेब यांच्या प्रमुख सहकार्यामुळे मला माझी काल राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली. तरी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सर्व तळागाळातील कार्यकर्त्याला एकत्र करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आमचा हक्काचा पक्ष आहे. या पक्षासाठी आम्ही मागच्या 20-25 वर्षापासून जी मेहनत केली त्याचा मला कुठेतरी न्याय मिळाला असा विश्वास आहे. आणि सन्माननीय नजीबुल्ला परांजपे साहेब यांच्या नेतृत्वाखाली मी हा विश्वास सार्थक करत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या ठाण्यामध्ये एक मोठं झालं विनोद ज्यांनी आम्हाला हिंद दर्जाचे समजले, मागासवर्गीय करून एका मागासवर्गीयावर जो अन्याय केलाय त्याचं उत्तर आम्ही कुठेतरी नक्की देऊ.